कारण आहे ते म्हणजे नमाज पठणाचा व्हिडिओ शनिवार वाड्यातला व्हायरल झालेला होता आणि त्यावरूनच आता हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। शनिवार वाड्यातील जागा ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी या हिंदुत्ववादी संघटनेनं अर्थात पतित पावन संघटनेनं गोमूत्र शिंपडून ती जागा शुद्ध केली। भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। सर्व आंदोलकांनी शनिवार वाड्यात जाऊन घोषणाबाजी केली। यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी शनिवार वाड्याबाहेर असलेल्या मजारीवर जाऊन भगवा झेंडा लावला। आंदोलनावेळी पोलीसही मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आठवडाभरात मजार हटवा असा इशारा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यावेळी प्रशासनाला दिला। दरम्यान हा जो सगळा वाद झालेला होता तो वाद नेमका कशामुळे झाला तो आपण जाणून घेऊया, समजून घेऊया। शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यावरूनच या सगळ्या वादाला सुरुवात झालेली होती। शुक्रवारी दुपारी नमाज पठण झाल्याचा आरोप करण्यात आला आणि रविवारी दुपारी खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं, ज्यामध्ये ही पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला। कार्यकर्त्यांकडून नमाज पठण झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ही जागा शुद्ध करण्यात आली आणि खासदार मेधा कुलकर्णींकडून शिववंदना या ठिकाणी करण्यात आली। नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। शनिवारवाडा परिसरातील दर्ग्याचा बोर्ड काढण्याची पतित पावन संघटनेनं या मोर्चातून मागणी केली। आधी देखील दर्गा हटवण्याच्या मागणीनंतर हा वाद झालेला होता। दरम्यान नमाज पठण केलेल्या महिलांवर देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी या पतित पावन संघटनेने केलेली होती। हा नमाज पठणाचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यानंतर पतित पावन संघटनेनं जे आंदोलन केलेलं होतं त्याची ही दृश्य आता समोर आलेली आहेत। कुठले दर्गे थोतांड आहे, कुठल्या मजारी थोतांड आहे, आम्ही असली थोतांड सहन करणार नाही। आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये, वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय। त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज हे आम्हाला धक्काबुक्की करून हकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई, योग्य ते करू। आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू, किती दिवसात करू, मग आम्ही जातो इथून। तिथे आगामी पालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित झाल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात होत असतानाच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची ताकद एकत्र येणार अशी घोषणा संजय राऊतांनी केली। यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं। यावरून शिंदेंनी पलटवार करत खोचक टोला लगावला। ठिकऱ्या उडवतील म्हणणाऱ्यांच्या हातात लोक टिकल्या देतील असा खोचक टोला शिंदेंनी लगावला।